अधिक जाणून घेऊया या दृश्यांसंदर्भात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, काय नेमकं हे आंदोलन आहे? नक्कीच आपण पाहतोय की विधानभवनाच्या पायऱ्यावरचा पहिलाच दिवस आहे आणि सत्ताधारी आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। कालच आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे त्रिभाषा सूत्र होता, हिंदीच्या बाबतचा जो निर्णय होता, ते दोन्ही जिल्ह्यात रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक समिती स्थापन होईल आणि ही समिती जोपर्यंत अहवाल देत नाही तोपर्यंत हा निर्णय रद्द होईल असं म्हटलं होतं। आणि हा निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये खरं तर झाला होता असं सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार बोलण्यात येत होतं। आणि काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आज आपण पाहतोय की सत्ताधारी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे कार्टून त्यांच्या हातामध्ये आहे, पोस्टर ज्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि यावर होय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकार कमॉन किल मी अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये होय मी खोटं बोललो कमॉन किल मी अशा आशयाचे जे बॅनर आहे या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे। त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारलं होतं कमॉन किल मी असा जो आहे सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांना लगावण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। आणि शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती एकवटलेले भरतशेठ गोगावले, गुलाबराव पाटील आहेत, त्यासोबतच सरनाईक आहे, मनीषा कायंदे आहेत आणि यासोबतच इतर जे नेते पदाधिकारी ते सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यावरती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ते त्यांच्याकडून जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। मराठी भाषेच्या विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नौटंकी करत होते त्याबद्दलची हे होतं की जेणेकरून वस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे। आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यांनी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्कार। आता नौटंकी ज्यांनी नाही हे घाबरणारं सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही। आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथं कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील, त्यामुळे काळजी करू करतील। त्याच्यावरती आता नवीन ज्या वेळेला आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढता येईल, त्यामुळे काळजी करू नका। जय हिंद जय महाराष्ट्र। तर शिंदेंच्या शिवसेनेचे हे सगळे नेते होते, उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन करत होते। त्रिभाषा सूत्र धोरण मीच स्वीकारलं कमॉन किल मी अशा आशयाचे फलक हातात घेत शिंदेंच्या सेनेनं पायऱ्यांवर आंदोलन केलंय।